नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, एका विद्यार्थ्यानं आपल्याला प्रश्न पाठवलेला आहे. प्रश्न आपण सोडवू. प्रश्न काय ते बघा. 3 सेमी, 4 सेमी आणि 5 सेमी त्रिज्या असलेले 3 गोल वितळवून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा. आपल्याकडे 3 गोल आहेत, त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. त्या सर्वांना वितळवून एक मोठा गोल तयार करायचा आणि त्या मोठ्या गोलाची त्रिज्या काढायची. आता सुरुवातीला बघा कसं सोडवता येईल. गोलाचे घनफळ. आता 3 गोल असल्यामुळे 3 वेळेस घ्यावं लागेल आपल्याला. गोलाचे घनफळ अधिक गोलाचे घनफळ हे 3 गोल एकत्रित केले आणि मोठा गोल होणार आहे. आता हे मोठ्या गोलाचे घनफळ. आता बघा, गोलाचे घनफळाचं सूत्र काय? 4/3 पाय आर चा घन. पुन्हा आता दुसऱ्या गोलाचं तेच येईल 4/3 पाय आर चा घन. आता इथं त्रिज्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत पहा, म्हणून इथं त्रिज्या 1 ही त्रिज्या 2 घ्या आणि तिसऱ्या गोलाचे 4/3 पाय आर चा घन ही तिसरी त्रिज्या येणार असेल. आणि आता मोठ्या गोलाचे घनफळ 4/3 पाय आर चा घन. आता बघा, सोडवून घेऊ आपण. कसं सोडवता येईल? सर्व याच्यामध्ये 4/3 पाय कॉमन असल्यामुळे आपण काय करू, हे 4/3 पाय कॉमन घेऊ. बाकी कंसामध्ये काय राहील? आर चा घन, R1 चा घन अधिक R2 चा घन अधिक R3 चा घन बरोबर 4/3 पाय आर चा घन. आता पाय हे बरोबरच्या इकडचे हे 4/3 पाय आणि हे 4/3 पाय कटून जातील. मग शिल्लक काय राहिलं? R1 चा घन, R2 चा घन, R3 चा घन आणि बरोबर मोठ्या गोलाचं त्रिज्येचा घन. R1, R2, R3 ची आपल्याला अनुक्रमे प्रश्नामध्ये त्रिज्या दिलेली आहे. R1 आहे 3 म्हणून 3 चा घन. R2 आहे 4 सेमी म्हणून 4 चा घन आणि R3 5 आहे म्हणून 5 चा घन बरोबर R चा घन. 3 चा घन 27, 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125 आणि हे मोठ्या गोलाची त्रिज्येचा घन R3. यांची बेरीज केली, यांची बेरीज येईल 216 आणि R चा घन. आता हे घनमुळामध्ये जातील 216 आणि इकडं R राहील. मग 216 कोणत्या संख्येचा घन आहे? तर 216 6 चा घन आहे, म्हणजे 6 सेमी बरोबर हे R येईल. म्हणजेच काय झालं? मोठ्या गोलाची त्रिज्या, मोठ्या गोलाची त्रिज्या बरोबर काय? 6 सेमी असेल. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. थँक्यू.